शुभ सकाळ सर्वांना. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली, त्यामध्ये विठ्ठलाचा टिळा पण लावलाय. हे आपली दुकान. आता हे जे माझ्या गार्डनमध्ये नवीन फुलं आले ते मी फुलं दाखवते तुम्हाला. हे बटन गुलाब आहे, इतके सुंदर आले ते. मी उन्हाळ्यात लावले होते पण आता पावसात त्याला एकदम छान झालेत ते. आणि हे जे झाड आहे हे मी त्याचंच हे करून परत लावलंय. असं कट केलं थोडंसं हातानेच आणि ते असं मस्त परत लावले. आणि हे एक छोटंसं गुलाब इतका सुंदर दिसतोय. हा रेड कलरचा आणि हा थोडासा ऑरेंज कलरचा आहे, पण ऑरेंज पण वेगळाच आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर हे कृष्ण कमळ आहे. आता मी माझ्या आद्विकसाठी खिचडी तयार करत होते. आद्विकसाठी का, तर त्याला लवकर भूक लागली होती, तर यामध्ये मी त्याला जास्त बटाटा टाकून खिचडी आवडते. हे पहा, अगदी एकदम छान बटाटा. तो लगेच त्याने खायला पण सुरुवात केली. त्यासोबत पण सात्विक लगेच मम्मा मला दे मला दे. त्यानंतर लगेच शेंगदाण्याचे लाडू तयार करायला घेतले. शेंगदाण्याचे लाडू करत होते तोपर्यंत सात्विकचे नखरे पहा. व्हिडिओ म्हटलं की त्याला खूप आवडतं. तर सात्विकला व्हिडिओ अजिबात आवडत नाही, सात्विकला व्हिडिओ खूप आवडतात. कसं पाहतोय, त्याला वाटतं माझाच व्हिडिओ करते मम्मा. तर इथं आम्ही शेंगदाण्याचे लाडू मस्त करून घेतोय. आणि इथं सात्विकची आणि माझी थोडीशी मस्ती पहा कसा करतोय. लगेच आम्ही फराळ करायला घेतले. आम्ही दोघीच होतो फराळ करायला, बाकीचे मेंबर बाहेर गेलेले, म्हणजे माझे मिस्टर माझ्या सासूबाई बाहेर गेले. आणि लगेच कपडे जेवण झालं की कपडे फोल्ड करायला घेतले. पावसाळा आहे त्यामुळं कपडे लवकर वाळत नाहीत. आत्ता आम्हाला जायचं होतं गडावरती, बाळनाथ गडावरती. आणि मी त्यासाठीच देवाला व्हायला कृष्णकमळाचे फुलं काढत होते, जे की आपल्या दुकानाच्या दारामध्ये वेल लावलेला आहे आपण तो. हे पहा, आता आम्ही निघालो आहे. मी, माझं बाळ, माझ्या आत्ते सासू, माझी बहीण, आम्ही सर्व गडाला निघालो आहे. आणि आता सात्विकला गाडी चालवायची, तर पहा पप्पांसोबत गाडी चालवायला आम्ही निघालो. आता इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, दर्शन घेतोय आम्ही. हे पहा विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आता पहिलं कसं गडावर खूप छान वाटायचं जेव्हा आमचे बाबा होते. आता आमच्या बाबांचं वैकुंठगमन झालं त्यामुळं बाबा गडावर नसतात, त्यामुळं गडावर एवढं काही करमत नाही. त्यामुळे आम्ही अगोदर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. हे आमच्या आत्ते सासू, माझी बहीण. आता एवढं जेवढं पहिलं करमायचं, जेवढं पहिलं फ्रेश वाटायचं तेवढं काय असं करमत नाही, बाबा नसल्यामुळं असं होतं. आता हे आम्ही चक्कर मारलं मंदिराला, मग मला पण मारायचं आहे पप्पा.